ओके, हॅलो स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला अशा टाईपची एक्स वाय झेड मध्ये 3 इक्वेशन्स आपण क्रॅमर्स म्हणून सॉल्व्ह केली होती आणि त्याच टाईपचा एक होमवर्क दिला आपण क्रॅमर्स रूलवरतीच 1/x + 1/y = 3/2 हे पहिले इक्वेशन. 1/y + 1/z = 5/6 सेकंड इक्वेशन. and 1/z + 1/x = 4/3 हे थर्ड इक्वेशन. तिन्ही इक्वेशन्स मध्ये मिळून किती व्हेरिएबल्स आहेत? जरूर 3 आहे, पण प्रत्येक एका इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबल ॲब्सेंट आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये z ॲब्सेंट आहे, 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये x व्हेरिएबल ॲब्सेंट आहे आणि थर्ड मध्ये y व्हेरिएबल ॲब्सेंट आहे. पण तिघात मिळून मात्र व्हेरिएबल्स x y z असे 3 आहेत. आणि दुसरी अडचण पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये किंवा 10वीतल्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा x y हे व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये असायचे काय, न्यूमरेटर मध्ये. इथं मात्र सगळेच व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये. तर हे काय करायचं आहे? इक्वेशन्स घेऊन since given equations are one upon x plus 1 upon y equal to 3/2. कोणता व्हेरिएबल ॲब्सेंट आहे? z ॲब्सेंट आहे. ॲब्सेंट आहे म्हणजे तरी तो प्लस 0 upon z is equal to 3/2. तो इंट्रोड्यूस करू आपण. तो व्हॅनिश झाला म्हणजे त्याला 0 ने मल्टिप्लाय केला आणि x y z तिन्ही इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये इथं सुद्धा डिनॉमिनेटर मध्ये असणार. 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये x ॲब्सेंट आहे, तर 0 upon x plus 1 upon y plus 1 upon z equal to 5/6. हे तिसरे इक्वेशन 1/z + 1/x. x आणि z आहे, y ॲब्सेंट आहे. आपली सिरियल x ची टर्म अगोदर, मध्ये y ची टर्म, लास्ट z ची टर्म. या सिरियल मध्ये 1/x प्लस y ॲब्सेंट आहे, 0 upon y प्लस 1/z is equal to constant 4/3. त्या इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल ॲब्सेंट आहे तो इंट्रोड्यूस केला 0च्या मध्ये. व्हेरिएबल्स x y z न्यूमरेटर मध्ये पाहिजे असताना अशा टाइपची पाहिजे. 3x - y + 2z = 7. इक्वेशन अशा टाइपनं पाहिजे. काय करावं लागेल? व्हेरिएबल्स x y z पाहिजे हा टास्क नाही. व्हेरिएबल्स कोणतेही चालतील. आपण 3 व्हेरिएबल्स न्यूली इंट्रोड्यूस करू. हा व्हेरिएबल्स x y z डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये आणायचे. व्हेरिएबल कोणता का असेल पण तो न्यूमरेटर मध्ये असावा. तसं अझम्पशन करू येतले 1/x इक्वल व्हेरिएबल कोणता होता x y z शिवाय 1/x साठी दुसरा व्हेरिएबल पण स्मॉल p. 1/y व्हेरिएबल साठी स्मॉल q आणि 1/z व्हेरिएबल साठी r. तर दिलेले इक्वेशन्स काय होते? then given equations becomes बोला 1/x साठी जर p मानत असाल तर हा p. 1/y साठी q मानताय q आणि प्लस 1/z साठी r मानताय, पण इथं कोएफिशिएंट 0 आहे. 0r = 3/2. p q r असे 3 न्यूली व्हेरिएबल इंट्रोड्यूस झाले. जी अडचण x y z डिनॉमिनेटर मध्ये ते इथं मात्र p q r न्यूमरेटर मध्ये आहे. या स्टेपवरती सेकंड इक्वेशन काय होईल?
0/x आहे म्हणजे ते 0 × 1/x करता येईल आणि 0 ने मल्टिप्लाय केले मग 0 होत आहे त्या दोघांचं राहते कोएफिशिएंट 0p 1/y साठी 1/z साठी r इक्वल टू कॉन्स्टंट 5/6 आणि 3 नंबरचे इक्वेशन 1/x साठी p प्लस हा 0 कोएफिशिएंट 0 1/y साठी 2 आणि प्लस r इक्वल टू 4/5 जे x y z डिनॉमिनेटर मध्ये होते व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये मला दिले या अर्थाने न्यूली 3 व्हेरिएबल इंट्रोड्यूस केले p q r फक्त बघा x y z मध्ये 3 इक्वेशन्स होती त्यावेळेस डिटर्मिनंट d dx dy आणि dz आज फरक काय पडेल डिटर्मिनंट d dp dq आणि dr व्हॅल्यूज जशा x y z च्या येतील तशाच इथं p q r च्या येतील आणि p q r समजा p ला किंमत 3 आली तर x ला किती दोन्ही बाजूचे रेसिप्रोकल करू 1/x चा रेसिप्रोकल x आणि 1/3 चा रेसिप्रोकल 3 होईल 3 चा रेसिप्रोकल 1/3 होईल ते इक्वेशन सॉल्व्ह करून x y z च्या व्हॅल्यूज कडे जरूर जाता येईल आपल्याला त्यावर डिटर्मिनंट d कोणता घेतो x y z यांच्या कोएफिशिएंटचा तसा इथं होईल आता व्हेरिएबल्स p q r इंट्रोड्यूस केले p q r या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट हा डिटर्मिनंट d p चे कोएफिशिएंट पहिला कॉलम 1 0 1 q चे कोएफिशिएंट दुसरा कॉलम 1 1 0 आणि r चे कोएफिशिएंट तिसरा कॉलम 0 1 1 डिटर्मिनंट मध्ये जेवढे जरूर जास्त असतील तेवढा तो डिटर्मिनंट सोडवायला सोपा असतो राईट हा 1 इंटू जोडीचा डिटर्मिनंट या चार एलिमेंटचा 1 - 0 मेदर मधला मिडल साइन माइनस एलिमेंट 1 या 1 च्या जोडीचा डिटर्मिनंट हे चार एलिमेंट 0 -1 लास्ट एलिमेंट हा 0 या 0 च्या जोडीचा डिटरमिनंट या चार एलिमेंटचा पण ह्याला किंमत किती जरी आली मल्टिप्लाय किती न होत 0 ना इव्हॅल्युएट करायचं तर काय कसं घेता येईल 1 × 1 1 हा 0 - 1 -1 -1 × -1 +1 therefore determinant d its value is डिटर्मिनंट d मध्ये कोणता बदल करून डिटर्मिनंट dx काढला होता x चे कोएफिशिएंट्स पहिला कॉलम काढत होतो आणि त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म्स ठेवत होतो आज व्हेरिएबल्स बदलले आपण इक्वेशन्स x y z मधली p q r मधली घेतली तर डिटर्मिनंट d नंतर dx येण्याऐवजी आता काय होईल डिटर्मिनंट dp डिटर्मिनंट dp कोणता बदल करणार d बदले p चे सहगुण काढून टाकणार कोएफिशिएंट्स p चे काढणार म्हणजे कॉलम कितवा पहिला 1 0 1 हा पहिला कॉलम काढणार आणि तिथे कॉन्स्टंट्स 3/2 5/6 आणि 4/2 राहिलेले दोन कॉलम्स 1 1 0 आणि 0 1 आहे ते ना इक्वल टू 3/2 इंटू ब्रॅकेट डिटर्मिनंट या चार एलिमेंट 1 - 0 मेथड मधला मिडल साइन माइनस हा 1 इंटू डिटर्मिनंट हे चार एलिमेंट्स 5/6 - 4/3 आणि शेवटी प्लस 5/0 च्या जोडीचा डिटर्मिनंट हा इव्हॅल्युएट करूच नका मल्टिप्लाय 0 न करता
1 into 3 by 2, 3 by 2. माइनस 1 into ब्रॅकेट. हा डिफरन्स करायचा आहे. तोंडी करा. तर बऱ्याचदा हे काय मी शिकवायची गरज नाही. इथं छेद 6 असेल तर इथेही छेद 6 करा. कसा करणार? 2 न तोंडी 2 मल्टिप्लाय डिवाइड. तर 8/6. 2 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड केलं म्हणजे बदल कुठलाच नाही झाला. 6 6 छेद समान होईल. 5 वजा 8 वजा 3 छेद 6. तोच भाग जाईल 1/2 माइनस ऑफ माइनस प्लस 3/2 प्लस 3/2 माइनस इंटू माइनस प्लस 1 3 दोन्ही 6 से भाग तो माइनस हा आणि माइनस 1 इंटू माइनस हा 1 हा इक्वल 2 2 छेद समान 3 आणि 1 4 4/2 it is determinant d ला व्हॅल्यू आली इक्वल d ला व्हॅल्यू आली इक्वल dp ला सुद्धा आली इक्वल and determinant dq सांगा d मध्ये q चे कोएफिशिएंट्स हा कॉलम किती आहे तो दुसरा त्या दुसऱ्या कॉलमच्या ठिकाणी या कॉन्स्टंट टर्म्स 3/2 5/6 4/3 सेकंड कॉलम 3/2 5/6 4/3 पहिला आणि दुसरा कॉलम नाही चेंज 1 0 1 0 1 x1 1 in या चार एलिमेंट 5/6 minus 4/3 मेथड मध्ये मिळाला साइन माइनस 3/2 3/2 चा जोडीचा डिटरमिनंट या चार एलिमेंट 0 minus 1 आणि लास्ट प्लस हा 0 चा जोडीचा डिटरमिनंट लिहित नाही. अशा दोन ठिकाणी आपण टेक्स्ट देतो इक्वल किती वजा 5/6 वजा 4/3 हा डिफरन्स केला छेद समान करून दोन्ही 3 2 न मल्टिप्लाय डिवाइड केला आणि किती आला याचा 3/6 3 दोन्ही 6 करून -1/2 डायरेक्ट 1 into ब्रॅकेट माइनस हा 0 minus 1 minus 1 minus 1 into minus 3/2 plus 3/2 minus half plus 3/2 equal 2 2 छेद समान 3 वजा 1 2 2/2 1 डिटरमिनंट dq ला किंमत आहे शेवटचा determinant d r equal काय r चे कोएफिशिएंट्स d मध्ये तिसरा कॉलम आहे. तिसऱ्या कॉलमच्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म्स 3/2 5/6 4/2 दोन कॉलम्स 1 0 1 1 1 0 x1 1 into bracket 4/3 minus 0 मेथड मध्ये मिळाला साइन माइनस 1 into bracket हाउ रिटर्न दिया जाएगा 0 minus 5/6 आणि प्लस 3/2 हा 3/2 into bracket आतापर्यंत पाठवलेल्या तिन्ही डिटरमिनंट मध्ये इथे हा एलिमेंट 0 होता इथे 0 इथे 0 पण पाठीमागे तिन्ही ठिकाणी तिसरी जर मला काढायची वेळ आली ना तर इथंच आता आली काय 3/2 into डिटरमिनंट या चार एलिमेंट 0 minus 1 4/3 into 1 4/3
0 minus 5 by 6 minus 5 by 6 minus 5 by 6 into minus 1 plus 5 by 6. 0 minus 1 minus 1. 3 by 2 into minus 1 minus 3 by 2. इथं छेद 6 आहे. इथेही छेद 6 करा, इथेही छेद 6 करा. इथं 6 करायचं असेल तर 2 ने मल्टिप्लाय डिवाइड 8 छेद 6 प्लस 5 by 6. इथं 6 छेद मेंटेन करायचं असेल तर 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. 3 3 का 9 minus 9 by 6. 6 6 6 छेद सारखा आहे. सांगा 8 5 minus 9 8 and 5 13 13 वजा 9 4 4 छेद 6 म्हणजे सही भाग आला 2 by 3. 4 by 6 is nothing but 2 by 3. Determinant D, dp, dq, dr चारी डिटरमिनंटच्या व्हॅल्यूज पाहून झाले. क्रमश रूल का since the Cramer's rule is अपन वेरिएबल्स बदलते PQR मध्ये P वेरिएबल्स व्हॅल्यू इक्वल डिटरमिनंट dp upon d डिटरमिनंट dp two value upon determinant d two value 2 divided by 2 p is equal to 1. Yes sir. Q variables value equal to determinant dq upon d determinant dq 1 upon determinant d 2. Therefore, Q variable is equal to 1 half. तीसरा वेरिएबल R is equal to determinant dr upon d. Determinant dr 3 by 2. Sorry, 2 by 2 by 2 divided by d. Determinant d2 काय येतं r equal to 2 by 3 ला 2 ने डिवाइड करायचा आहे. हा 2 म्हणजे तरी 2 by 1 2 by 1 ने डिवाइड करणं म्हणजे तरी रेसिप्रोकल ने मल्टिप्लाय 1 by 2 2 2 कॅन्सल झाला असेल तर r is equal to 1 by 2. ओरिजिनल प्रॉब्लेम हा काय पी क्यू आर मध्ये आहे काय तिन्ही इक्वेशन दिली होती ती एक्स वाय आणि झेड मध्ये दिली होती. फक्त प्रॉब्लेम होता एक्स वाय झेड तिन्ही इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये होते. आपल्याला व्हेरिएबल्स न्यूमरेटर मध्ये पाहिजे होते. यासाठी नवीन पी क्यू आर हे 3 व्हेरिएबल्स इंट्रोड्यूस केले. ती तिन्ही इक्वेशन्स पी क्यू आर मध्ये आणले आणि व्हेरिएबल्स पी क्यू आर ऑटोमॅटिकली आले ते न्यूमरेटर मध्ये आले. म्हणजे एक्स वाय झेड मधला प्रॉब्लेम आपण पी क्यू आर मध्ये आणला. पी क्यू आर च्या व्हॅल्यू झाल्या. आता पी कुणासाठी मांडलं होतं या गोष्टीला आपण केलं. म्हणायला सेट ऑफ इक्वेशन्स 1 व्हॉट इज जे आपण अजम्पशन केलं बाय सेट ऑफ इक्वेशन्स 1 काय होतं पी कुणासाठी मांडला 1 upon x 1 upon x equal to 1 सांगा बरं बच्चे रेसिप्रोकल 1 upon x चा रेसिप्रोकल x 1 चा रेसिप्रोकल 1 च असणार. पुढे q कुणाबद्दल q मानला 1 upon y 1 upon y is equal to 1 upon सांगा रेसिप्रोकल दोन्ही बाजूचे 1 upon y चा रेसिप्रोकल y इक्वल 1 upon 2 चा रेसिप्रोकल
यूज केला तर 1 अपॉन z साठी 1 अपॉन z इक्वल टू 1 by 3 रेसिप्रोकल z is equal to, therefore the answer is x equal to 1, y equal to 2 and z equal to 3. प्रॉब्लेम मोठा आहे, अवघड खूप नाही. हे काम तुम्ही 10वीत केल्यास मी काल गेल्या लेक्चरला बोललो. फक्त एक व्हेरिएबल वाढल्यामुळे 4 डिटरमिनंट येऊ लागले. चारही डिटरमिनंट ऑर्डर 3 चे आले. ऑर्डर 2 चा डिटरमिनंट तिथं तोंडी इव्हॅल्युएट करता येत नाही. ऑर्डर 3 चा डिटरमिनंट मात्र कंपल्सरी कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर प्रॉब्लेम डिफिकल्टी लेवल जास्त नाही, पण थोडासा लेंदी जरूर होतोय. पण एवढा आपण कष्ट घेतलाय. तो 4 मार्काचा प्रॉब्लेम बरोबर आहे का चुकीचा आहे चेकिंग फक्त आपल्याला 1-2 मिनिटात करणं शक्य आहे. ते जरूर करायचं आहे. सांगा बरं पहिले इक्वेशन. x ला किंमत 1 आहे 1/1 प्लस y ला किंमत 2 आहे 1/2 इक्वल टू 3/2. काय बरोबर टॅली होतंय का? क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 2 + 1 3 3/2 इक्वल टू 3/2. फर्स्ट इक्वेशन सॅटिस्फाय होते. सेकंड बघा y ची किंमत 2 1/2 z ची किंमत 3 आहे 1/3 इक्वल टू 5/6 होते का सॅटिस्फाय? ही बेरीज आता आपण बेरीज केली असेल छेद समान करून तरी करा किंवा अशी तुमची प्रॅक्टिस हायस्कूल लेवल मध्ये जी आहे ती तुमची क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 हा 2 3 आणि 2 ची बेरीज 5 डिवाइड बाय एलसीएम काय असेल 3 2 6 5/6 5/6 दोन नंबर इक्वेशन सॅटिस्फाय. 3 नंबर ही काय z ला किंमत 3 आहे 1/z 1/3 प्लस x ला किंमत 1 आहे 1/1 इक्वल टू 4/3 इक्वल टू 4/3. तिरकस गुणाकार करून करताय का छेद समान करून करताय? छेद समान करायचं असेल तर 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करा आणि तिरकस गुणाकार करणार असाल तर 1 3 3 + 1 4 गुणाकार 3 × 1 3 4/3 4/3 3 नंबरचं इक्वेशन आलेलं आन्सर आपलं करेक्ट. ओके ऑलराइट.